नमस्कार, मी स्वाती सकपाळ. आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. राजश्री पेपर ऑनलाईन लॉटरी त्यांनी बंद करावी, नाहीतर राजश्री पेपर लॉटरी आम्ही रोडवर विकायला देणार नाही. धंदेवाल्यांची दादागिरी विक्रेत्यांच्या न्याय हक्कासाठी राजश्री पळवा ऑनलाईन मोबाईलवर राजश्री पळवा राजश्री पळवा राजश्री पळवा राज्य लॉटरी आमच्या कष्टाची राज्य लॉटरी आमच्या कष्टाची. गोवा व मिझोराम राज्याची राजश्री पेपर लॉटरी सध्या महाराष्ट्रात कोणतीही परवानगी नसताना सेरेनिटी ट्रेडर्स कंपनी बुकमाय राजश्री या नावाखाली पेपर लॉटरी ऑनलाईन पद्धतीने राज्यात विकत आहे. या विरोधात विक्रोली येथील राजश्री लॉटरीच्या सेरेनिटी ट्रेडर्स कंपनीवर महाराष्ट्र राज्य लॉटरी विक्रेता सेनाच्या वतीने धडक मोर्चा काढण्यात आलाय. राजश्री पळवा राजश्री पळवा राज्य लॉटरी आमच्या कष्टाची राजश्री ऑनलाईन बंद करा राजश्री ऑनलाईन राजश्री ऑनलाईन राजश्री लॉटरी बंद करा बंद करा राजश्री लॉटरी बंद करा. राजश्री लॉटरी कोणाची राजश्री लॉटरी कोणाची लॉटरी आमच्या कष्टाची बंद करा राजश्री लॉटरी बंद करा बंद करा राजश्री लॉटरी बंद करा बंद करा राजश्री लॉटरी बंद करा राजश्री लॉटरी बंद करा राजश्री लॉटरी बंद करा राजश्री लॉटरी बंद करा. राजश्री लॉटरी कोणाची बुकमाय राजश्री ऑनलाईन पेपर लॉटरीमुळे राज्यातील वितरक आणि लॉटरी स्टॉलधारक तसेच रस्त्यावर लॉटरी घेऊन विकणाऱ्या अंध लॉटरी विक्रेत्यांच्या व्यवसायावर तसेच महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या विक्रीवर गदा आली आहे. त्यामुळे ही बुकमाय राजश्री ऑनलाईन पेपर लॉटरी बंद करण्यात यावी या मागणीकरिता संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विलास कृष्णा सातर्डेकर यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. अशा या मोर्चात संघटनेचे कार्याध्यक्ष सुमित सातर्डेकर, प्रभारी सरचिटणीस कमलेश विश्वकर्मा, उपाध्यक्ष अशोक नलावडे, संजय नारिंगेकर, मुंबई अध्यक्ष विनोद गाडेकर, सचिव संजय शेटे, विद्याधर गायकवाड, सूर्यकांत बाबू धावले, उदय चेऊलकर, महेश कोळी, गणेश खैरे, ऋत्विका बोरकर, संभाजी डोंगरे, भिकाजी हांडे, जगन्नाथ परब, शांताराम पाटील, विष्णू पाटील, ॲडव्होकेट दिग्विजय राणे आदी पदाधिकाऱ्यांसह मुंबईसह राज्यभरातील हजारो लॉटरी वितरक व विक्रेते सहभागी झाले होते. बंद करा बंद करा राजश्री लॉटरी बंद करा बंद करा राजश्री लॉटरी बंद करा. सातर्डेकर साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. बंद करा राजश्री लॉटरी बंद करा. राजश्री पळवा राजश्री पळवा. ही राजश्री लॉटरी गोवा आणि मिझोराम सरकारची आहे. ही अधिकृत लॉटरी आहे. आमचं त्याच्याबद्दल काय ऑब्जेक्शन नाही आहे. पण ते महाराष्ट्रात विकताना वेगळ्या पद्धतीने विकतात. जसे आपलं सरकार विकतं तसे हे विकत नाही, आपल्या मनाप्रमाणे विकतात. राजश्री बुकमाय हे आता ऑनलाईन पद्धतीने पेपर लॉटरी विकतात. आपले राज्य सरकार लॉटरी पेपर लॉटरी ही ऑनलाईन विकतच नाही, ते फुटपाथवरच विकत आहेत. एवढे महाराष्ट्रात लॉटरी विक्रेते आहेत, हे सगळे याच्यावर विकत आहेत, लॉटरी स्टॉलवर उन्हात तानात बसून ते पावसात बसून ते विकत आहेत. त्यांना हे लोक कोणत्याही प्रकारे सपोर्ट करत नाही. आणि आमच्या जी महाराष्ट्र राज्य लॉटरी आहे ती स्टॉलवर दिसत सुद्धा नाही आहे. तिथे फक्त ह्यांच्या चारी बाजूने गोल्डन म्हणा, राजश्री म्हणा, जी डिअर म्हणा, सगळ्यांनी त्यांना चारी बाजूने त्यांना हे केलेलं आहे. म्हणजे एकत्र राज्य लॉटरी दिसतच नाही. मग एवढ्या प्रकारे हे उधारी देतात, हे रिटर्न घेतात, त्याच्यामुळे ह्यांची तिकीट जाते. लागते काय लागते हा संशोधनाचा विषय आहे. कोण म्हणतो 1 करोड, 100 रुपयात 1 करोड, 5 करोड, 10 करोड. मला सांगा, दिवसाला 3-3 ड्रॉ यांचे 1-1 करोडचे ह्या लॉटऱ्या लागतात कोणाला आणि जातात कुठे? ह्या राजश्रीचं तर आम्ही एक असं बघितलं, एक होरा नावाचा कोणतरी आहे, त्यालाच 15 करोड रुपये लागले. एक करोड, एक बक्षीस एकाच माणसाला लागते. हे कसं काय?
ही तिकडेची जी राज्य आहेत ना त्यांना काय म्हणून हे इकडे आणून विकतात. आम्ही तिकडे सगळं RTI मधून मागवलेलं आहे. पूर्णतः यांची चुकी आहे. आपल्या सरकारने ह्यांना विकायला परमिशन दिलेलं नाहीये. हे तिकडून फक्त परमिशन घेऊन येतात, इथे पत्र देतात वाशी ऑफिसला आणि इकडे चालू करतात. तुमचं महाराष्ट्र फक्त जास्तीत जास्त किंमत 200 रुपये आहे आणि ह्यांच्या तिकिटीची किंमत 5,000, 2,000, 3,000. ह्याच्यापूर्वी पण दिवाळी बंपर, हे बंपर, ते बंपर, त्यांच्या राज्यातले जेवढे सण आहेत त्यांच्या बंपर आहेत. वर्षाला 6 बंपर आहेत. फक्त आमचा महाराष्ट्राचा पैसा हे बाहेर घेऊन चाललेले आहेत. आमचं महाराष्ट्र सरकार हे बाहेरच्या राज्याला तिकीट विकत नाही, आपल्या राज्यातच विकतात. केरळ सरकार, केरळमध्ये हे लोक का जात नाही? आता उद्या जर ही लॉटरी बंद झाली, आता 18 ते 20% ही लॉटरी आलेली आहे, ही लॉटरी जर बंद झाली तर आम्ही जायचं कुठे? यांना काही इतर राज्य आहेत, हे नागालँडला जातील, आसामला जातील, गोव्याला जातील, पंजाबला जातील, एवढी राज्य आहेत, 36 राज्य आहेत. ज्या राज्यात चालू आहे लॉटरी तिकडे जातील. मग आम्ही लोकांनी का तिकडे जाऊन बिझनेस करायचा का? इथले लोक हे पूर्वी ह्याच राजश्रीने पहिले जवळजवळ एक ऑनलाईन चालू केली, स्वतः जवळजवळ ऑनलाईन केली. 2017ला यांनी बंद केली टॅक्स वाढल्यामुळे. पण टॅक्स कमी का झाला नाही? कारण गव्हर्नमेंटचं काहीतरी तुमच्यावर असेल ना, बंधनासाठी तुम्हाला कमी केला नाही ना टॅक्स. मग तुम्ही तो का नाही केला? तेव्हा 1 लाख लोक बेकार झाले. त्याच्यानंतर यांनी लोटो चालू केली. लोटो थोडे दिवस केली, ते 1-2 वर्ष केली, ते बंद केली. आता हे पेपर लाईन ऑनलाईन मध्ये विकतायत. तुम्ही स्टॉलवर जे लॉटरी विक्रेते आहेत त्यांनी काय करायचं? ऑनलाईन विकून तुम्ही बाहेरच्या बाहेरच करताय. बरं, यांचं त्याच्यावर बंधन पण नाही. ही बघा, ही किती लहान छोटी मुलगी आहे, ही पण तिकीट घेते. हे आता आई वडिलांचे खिशातून पैसे काढून हे लोक काय ऑनलाईन घेतात, मोबाईल घेतात, आई वडिलांचे ते खेळतायत. यांचे नियम काय आहेत? तर तुम्ही कसं काय ह्या व्यक्तीला कशी तुम्ही तिकीट देता? तुम्ही कन्फर्म करता की नाही किती वर्षाची आहे ती? 8 वर्षाच्या मुलीला पण आमच्याकडे प्रूफ आहे. आमच्याकडे कंप्लेंट दिलेल्या आहेत त्या लोकांनी की आम्ही हे खेळलेलो आहे म्हणून. माझं म्हणणं आहे की पेपर लॉटरी जेव्हा आपण विकत घेतो तेव्हा ती आपल्या हातात असते आणि आपल्याला कळतं की ती आपल्याच ड्रॉ आहे. ऑनलाईनला फसवण्यात येतं आपल्याला मोस्टली. ते चुकीचं आहे. आपल्याला त्याच्यातून म्हणजे मुलं बिघडू शकतात. ह्यात लहान मुलांसाठी हे बिघडण्याचं वय हे आहे. ते त्या चुकीचे मार्गाला लागतात. त्याच्यामुळे हे आपण सगळं बघितलं पाहिजे. ही लॉटरी जर विकली तर ऑनलाईन मिळते, आम्ही हातात घेऊन विकतो किंवा स्टॉल लावतो. तर ही लॉटरी विकताना आजपर्यंत असं झालं की ही लॉटरी आल्यापासून आमचा व्यवसाय बिलकुल ठप्पच झाला. ऑनलाईन तर बंदच व्हायला पाहिजे. पण मला तरी वाटतं राजश्री लॉटरी नकोच इकडे. कारण यांना जर परमिशन नाही म्हणतात, कोणतंही काम करायचं म्हटलं दुसऱ्या राज्यात जाऊन तर इथे परमिशन तर पाहिजेच. आम्ही जाऊन तिकडे करायला गेलो तर परमिशन मिळेल काय आम्हाला? कारण 2 महिन्यापासून उडवडीची उत्तरं आहेत आणि त्यांनी काय असं आम्हाला असं म्हणजे पर्याप्त असं उत्तर दिलेलं नाही आहे. बुक माय राजश्री हा सर्वात म्हणजे रिटेलरसाठी, आमच्या किरकोळ म्हणजे व्यवसाय जे करतात त्यांच्यासाठी घातक आहे. पुढे जाऊन जर यांनी असं जर पुढे ठेवलं तर आमचे जे किरकोळ विक्रेते आहे त्यांना फार प्रॉब्लेम होणार आहे. त्यांच्या कमिशनमध्ये प्रॉब्लेम होणार आहे आणि काही कालांतराने राजश्री आणि DR असे जे लॉटरी आहेत त्या लॉटऱ्या फक्त ऑनलाईन करतील आणि आम्ही बेरोजगार होऊ. यांनी जे 2017पासून जे ऑनलाईन लॉटरी चालू केली, ऑनलाईन लॉटरीच्या माध्यमातून जवळजवळ 1.5 ते 2 लाख माणसं बेरोजगार झाली. ह्या परराष्ट्रीय म्हणजे परराज्यातनं जे लॉटरी आहे ती जर अशीच जर चालू असेल तर महाराष्ट्र राज्य लॉटरी जर बंद झाली तर आम्ही कुठे जायचं? नक्कीच. म्हणजे आम्ही गेले 2 महिन्यापासून या कंपनीशी सतत पाठपुरावा करतोय. कोणताही लेखी किंवा तोंडी कोणत्याही प्रकारे आम्हाला उत्तर मिळालेलं नाही आहे आतापर्यंत. त्यामुळे हे सगळे विक्रेते आज या ठिकाणी आम्ही जमलोय. आता इथून आम्ही संघटना म्हणून जे ठोक एजंट आहेत जे यांच्याकडून तिकिटी उचलतात यांच्या राज्याच्या, त्यांना जाऊन भेटणार आणि त्यांना सांगणार की ज्या काउंटरला तिकीट विकल्या जात आहेत त्या काउंटरला आम्ही तिकीट ह्याच्यापुढे विक्रेते विकणार नाही. त्यामुळे तुम्ही कंपनीकडून तिकिटी खरेदी करू नका. त्याच्यानंतरही हे समजून जर काही विक्रेते असतील ज्यांना त्या पुढे जाऊन राजश्री लॉटरी विकायची असेल तर त्यांना पण आम्ही आमच्या संघटनेच्या पद्धतीने समज देऊ. कारण त्यांना रस्त्यावरती लॉटरी विक्रेताच नको आहे. त्यांना मोबाईल थ्रू ऑनलाईनच विकायची आहे लॉटरी. मग त्यांना तर ते करू दे त्यांच्या पद्धतीने, आम्ही आमच्या पद्धतीने करू. यावेळी राजश्री लॉटरीचे प्रियेश शहा, शरद जाधव, जयेश मलिक आदी व्यवस्थापकांबरोबर शिष्टमंडळाच्या झालेल्या चर्चेत सदर बुक माय राजश्री ऑनलाईन पेपर लॉटरी बंद करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. दरम्यान बुक माय राजश्री ऑनलाईन पेपर लॉटरी नियम आणि तरतुदीनुसार चालवली जात आहे. त्यामुळे सदर लॉटरीकरिता महाराष्ट्र शासनाच्या परवानगीची आवश्यकता नसल्याचं म्हणणं राजश्री लॉटरी व्यवस्थापकांचं आहे. आमच्याकडे गोवा राज्याची आणि मिझोरम राज्य सरकारची परमिशन आहे. महाराष्ट्राची तुम्ही व्यवसाय कुठे करताय? महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्रामध्ये. तिथल्या राज्याची परवानगी आहे आपल्याकडे? ते
ॲक्च्युली काय महाराष्ट्र राज्यामध्ये परमिशन बिझनेस करायलासाठी ॲज पर रूल रेग्युलेशन अगर बघता तर परमिशनची गरज नाही लागते. बुकमाय राजश्री या ऑनलाईन पेपर लॉटरीमुळे कित्येक लहान मुलांना या लॉटरीचं व्यसन लागलंय. त्यामुळे महाराष्ट्र शासनाची कोणतीही परवानगी नसलेली बुकमाय राजश्री ऑनलाईन पेपर लॉटरी बंद न केल्यास 2 मे पासून राजश्री पेपर लॉटरी स्टॉलवर चालू देणार नाही, असा इशारा यावेळी संघटनेचे अध्यक्ष विलास सातार्डेकर यांनी दिला आहे. ऑनलाईन लॉटरी जर त्यांनी बंद नाही केली तर ही जी पेपर लॉटरी रस्त्यावर आहे ही आम्ही विकायला देणार नाही. बंद 2 मे पासून बंद म्हणजे बंद. सगळ्या डिस्ट्रीब्युटरना आम्ही पत्र दिलेले आहे. 2 मे नंतर कोणी लॉटरी ही विकायची नाही. विकले तर त्याला जबाबदार आमचे विक्रेते नाहीत. त्यांनी बाहेर मार्केटमध्ये बाहेरच तिकीट नाही आणायची. आम्ही लॉटरी विकायला देणार नाही. पेपर लॉटरी ऑनलाईन लॉटरी बंद झाली नाही तर. कॅमेरामन इक्बाल शेखसह पल्लवी केदार, जनादेश वृत्तवाहिनीकरिता.